हे बघ झालं. ते सगळं ठीक आहे, पण आता एवढं सामान भरलंय बॅगेत, मग चेन कशी लागणार? गप. आता आता लाव. एक नंबरची ना येडी पोरगी आहेस. आता झालं, तुटली आता चेन. आता काय करायचं? तू तू माझ्या बॅगेत कपडे भर. पण तुझ्या बॅगेत तर तुझे पण कपडे असतील ना. माझी बॅग खूप मोठी आहे, भर तू. बर. फ्रेंड, हा कुणाचा फोन आहे? सुधाकर काकांचा. 1000 वेळा त्याला सांगितलं, तोंड बंद ठेव बंद ठेव, पण नाही. धैर्य आणि सावी समोर त्याला सगळं सत्य आणायचं होतं ना. शेवटी उडवलं त्याला. बरं झालं दिसला. रिपेअर करायला टाकायचा आहे, जाता जाता टाकून देऊ. सुधाकर काकांच्या फोन मध्ये काही पुरावा असेल का? सावी, तुझी ड्रॉइंग बुक घ्यायची का सोबत? पप्पांच्या गायब होण्यामागे नक्की काय कारण आहे? जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा सगळी कोडी सुटतील. नाही, नको नको घेऊन जायला. का? तुला तर ड्रॉइंग करायला आवडतं ना. ही बुक भरली, आता मला नवीन बुक पाहिजे. बरं ठीक आहे, जाताना नवीन घेऊन जाऊ.
सावी, आत्ता धैर्याने वही बघितली असती तर वाट लागली असती सगळी. नाही नाही, जायच्या आधी मला मोबाईल, इयरफोन, वही सगळं लपून ठेवायला पाहिजे. हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो, मी आलो तर. आई, आम्ही निघतो. धैर्य, कुठे जाताय तुम्ही? मी सावीला घेऊन एका नॅचरोपॅथी सेंटरला चाललो. हा, म्हणजे सावीला सोडून लगेच येणार ना परत? नाही, आता सोबत घरातनं बाहेर पडतोय म्हणल्यावर परत सुद्धा सोबतच येऊ. तिला असं एकटीला नाही सोडू शकत मी. आई, येतो. एक मिनिट. तुम्ही चांगल्या कामासाठी बाहेर पडताय म्हणून सावीची दृष्ट काढायची मला. आल्या गेल्याची, भूताखेताची, शेजार पाजाऱ्यांची कोणाची दृष्ट लागली असेल ना माझ्या पोरीला,